प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते। पक्षाला तळागाळात पोहोचवण्याचे काम प्रशांत पाटील यांनी केले। पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून गेला, त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे। प्रशांत पाटील सारख्या सच्चा कार्यकर्त्याच्या निधनामुळे पक्षाची खूप मोठी हानी झाली आहे, असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा नेते शरदचंद्र पवार यांनी उरण येथे काढले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व असलेले उरणचे सुपुत्र प्रशांत भाऊ पाटील यांचे 20 जून 2024 रोजी आकस्मिक निधन झाले। त्या अनुषंगाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या। त्यांनी उरण शहरातील कामठा येथील प्रशांत भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन प्रशांत पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। या प्रसंगी शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करून प्रशांत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी शरद पवार भावुक झाले होते। प्रशांत पाटील यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही। पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पुढे असायचे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हेच दुःख पचवण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो, या शब्दामध्ये शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी प्रशांत पाटील यांची पत्नी प्रज्ञा, मुले आदित्य, अद्वैत, आई, भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी व नातेवाईक यांचे शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी सांत्वन केले। मित्रपरिवार तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलचे उरणचे पत्रकार प्रवीण पाटील यांचे प्रशांत भाऊ पाटील हे सख्खे मोठे बंधू होत। त्यामुळे पाटील कुटुंबियांच्या दुःखात शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलही सहभागी आहे। चॅनल तर्फे प्रशांत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली। शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।